नमस्कार. आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आणि आज देवळा चांदवड मतदारसंघातील चांदवड तालुक्यातील राहुड या गावात आपण आज पोहोचलो आहोत आणि देवळा चांदवड मतदारसंघात सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू असताना अवघ्या काही दिवसातच इलेक्शन आहे. आपल्या सोबत दादा जोडले गेले आणि आपण दादांच्याही मनातील प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपले नाव? मी राऊड गावातील एक शेतकरी पुत्र जगन भगवान पवार. आणि सर्वात महत्वाचा विषय हा आपल्या आमच्या राऊड गावातील वैयक्तिक राऊड गावातील विषय सांगतो तुम्हाला. मी फक्त एक भारतीय जनता पार्टी या पक्षाचा सेवक म्हणून आणि मी एक देशाच्या हितासाठी बोलणारा व्यक्ती आहे. सर्वात महत्वाचा विषय आपल्या भारताची आपल्या महाराष्ट्राची 2014ची पहिली आणि आजची परिस्थिती बघितली तर खूप वेगळी आहे. माझा बंधू दीपक पवार एक फौजी आहे, एक रिटायर फौजी आहे. त्याने तो बॉर्डरवरती असताना तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्याचा आम्हाला बरेचदा उल्लेख केलेला आहे. 2014 पहिले जेव्हा तुम्हाला वैयक्तिक जेव्हा पाकिस्तान म्हणावं किंवा चीन म्हणावं तिकडनं फायरिंग झाल्यानंतर तुम्हाला परिस्थिती काय होती की इकडनं जायचं, काय करायचं, अमेरिकेला जायचं. अमेरिकेकडनं काय करायचं, त्यांची परवानगी घ्यायची. आमच्यावरती गोळीबार केलाय, आम्हाला काय करायचं आता पाकिस्तानवरती गोळीबार करायचं, तिकडनं परवानगी आणावं लागायची. आज भारतामध्ये 2014 नंतर नरेंद्रजी मोदी साहेब, आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री, त्यांनी बरेचसे कायदे कानून बऱ्याच 370 कलम सर्वात महत्वाचा विषय 370 कलम हा हटवलाय. आत्ताच बघा तुम्ही एक 8-10 दिवसापूर्वीच जम्मू आणि काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि तिथला जो पक्ष आहे त्यांनी पुन्हा मित्र पक्ष त्यांनी सर्वात महत्वाचा विषय पुन्हा त्यांनी मुद्दा मांडला आणि त्याला परवानगी पण दिलेली आहे. मला सांगा, जम्मू आणि काश्मीर हा मुद्दा फार मोठा आहे आपल्यासाठी, भारतासाठी, हिंदुत्वासाठी आणि देशहितासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या देशहिताच्या विरोधात तुम्ही कारवाई करताय, काँग्रेस असू द्या किंवा त्यांचे मित्र पक्ष असू द्या. आणि आता अपक्षांचा तर विषय थोडा वेगळाच आहे, कारण आपण अपक्षांचा तर आता मुद्दा मांडतच नाहीये, कारण ते आपल्या विरोधात किंवा आपल्या अपोजिट नाहीचे, त्यांचा कुठेही थांग पत्ता लागणार नाही. एवढी गोष्ट मी एवढी ग्वाही घेतो तुम्हाला. तर एकंदरीत जर म्हणायला गेलं तर देवळा चांदवड मतदारसंघ हो आधीपासूनच एक दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. तर जेणेकरून तुम्ही यंदा एकदम सोचून समजून असा आमदार निवडाल की जेणेकरून देवळा चांदवड मतदारसंघातील आपला पाणी प्रश्न असेल किंवा शेतकरीला हमी भाव भेटत नसेल, कारण की नाशिक जिल्हा हा कांद्यासाठी एकदम प्रसिद्ध आहे. आणि बघायला गेलं तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि जगाचा पोशिंदा म्हणून जर बघितलं गेलं तर शेतकरीला ओळखलं जातं. समजा तर मग आपल्या भागात जर पाणीच नसलं तर मग तो शेतकरी पिकवणार कुठून, आणि पिकवलं बी तरी थोडी मोल भावात शेतकरीला ते पीक आपल्या लेकर बाळांच्या तोंडातून काढून आणि कसा याच्या तोंडात द्यायला असं म्हणायला हरकत नाही. बघा, नार पार प्रकल्पाचा विषय सर्वात महत्वाचा, तुम्ही पाणी प्रश्नाचा विषय काढला. नार पार प्रकल्प हा दादांनी एक 8 दिवसापूर्वीच त्याचं सर्व निर्लेखन वगैरे सर्व तुम्ही मीडियावरती बघितलेलं असेल, डॉक्युमेंटली किंवा तुम्ही पूर्ण त्याचं वर्क ऑर्डर पण निघालेलं आहे. देवळा चांदवड मतदारसंघासाठी सर्वात जास्त काम करणारा हा नेता फक्त राहुल आहेरच आणि राहुल आहेरच राहणार, ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. कसं तुम्हाला सांगतो, माझ्या गावात माझ्या शेतातून माझ्या गावातील राऊड धरणातील पाणी हे माझ्या शेतातून जातं. माझं वैयक्तिक माझं शेत पण गेलंय, त्यामध्ये माझ्या शेतातून पाटचारे गेलेले आहेत. डॉक्टर नाका गायकवाडांच्या काळापासून तो विषय प्रलंबित होता. 26,28,00,000 रुपयाचा त्यांनी विषय आता जो प्रलंबित राहिलेला विषय तो मार्गी लावलेला आहे दादांनी. आणि याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. माझ्या गावामध्ये वैयक्तिक तुम्हाला सांगतो, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर सयाजीराव गायकवाड झेडपीचे उपाध्यक्ष होते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते. त्यांनी माझ्या गावामध्ये एकच खोली दिली होती. ती वैयक्तिक मी तुम्हाला सांगतो, ती एक जी खोली आहे ती आमच्या ग्रामस्थांनी पेटवून लावली
की आम्हाला दादा तुम्ही आमच्या शेजारचे असताना तुम्ही आम्हाला एकच खोली दिली का दिली? आम्हाला पूर्णची पूर्ण 8ची 8 खोल्या पाहिजे. मी सांगतो तुम्हाला 5 खोल्या दादांनी झडपी मार्फत दिले आणि 3 खोल्या ज्या राहिलेल्या आहेत तुमच्या आमच्या सोमा टोलवे यांच्या मार्फत दादांच्या म्हणजे दादांनी शिफारस केल्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला पूर्णचे पूर्ण मी तुम्हाला 80 लाख रुपयाचा प्रकल्प म्हणजे प्रकल्प म्हणल्यापेक्षा शाळा आज 10 पिढ्यान चालणारा विषय तो. डायरेक्ट आमच्या शाळेमध्ये कौलारू खोल्या होत्या. पोरांच्या डोक्यात पडायचे, कुठे भिंती पडायच्या, कुठे दगड पडायचे. आज सगळ्यात मोठा विषय तो त्यांनी पार केला म्हणजे पूर्ण केलाय. आमच्या गावामध्ये तलाठी कार्यालय असू द्या, अशा बऱ्याचशा काही गोष्टी. आमचा 2.25 कोटी रुपयाचा पाणी प्रकल्प आहे. 2.25 कोटी रुपयाचं पाणी आणण्याचं काम केलंय. समजा जर दादा आता 2 टर्म पासून आमदार आहेत आणि आमदारचे जर नामदार म्हणून जर त्यांना संधी दिली तर ते मंत्री झाले तर काही परत याच्यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही ठेवाल का? नक्कीच. मी तुम्हाला बोललो आमचे भाऊ बोलले, आता सोयरे बोलले त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो ज्या आपला पक्ष भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. माणूस म्हणून पक्ष नाही, पक्ष म्हणून माणूस आहे. सगळ्यात महत्वाचा विषय पक्ष माणूस नाही, पक्ष म्हणून माणूस आहे. त्यामुळे दादांना वैयक्तिक पक्षाने सांगितले तुम्हाला तिकीट घ्यावंच लागेल आणि तुम्हालाच उमेदवारी करावी लागेल, नाही तर आम्ही दुसरा विचार करू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तिकीट कोणाला देऊ शकत नाही. आणि याचा अर्थ जेव्हा प्रेशरनं तिकीट जेव्हा आमदारला किंवा म्हणजे आता सध्याचे आमदार आहेत त्यांना दिला तो त्याचा अर्थ असा आहे की आमदारचे नामदार झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यातला कुठली एक कवडी मात्र शंका नाही. नक्की दादा. आणि महत्वाचा विषय चांदवड तालुक्याला लागलेला हा जो काळा डाग आहे हे राहुल दादा 100% पुसणार म्हणजे पुसणार. आजपर्यंत आमच्या तालुक्यात मंत्रीपद आलेलं नाही आणि दादा निवडून 100% येणार म्हणजे येणार आणि आल्यावरती मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे 100% पूर्ण चांदवड देवळा मतदारसंघाच्या जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद दादांना राहील. नक्कीच दादा. तर आपण बघू शकता की दादांच्या मनातील खरोखर त्यांनी जे काम आहेत दादांचे गेल्या 10 वर्षापासून ज्यांनी जे गावासाठी योगदान दिलेले आहे तर सर्व काही त्यांनी आपल्या समोर त्यांचे व्यथा मांडलेले आहेत. आणि आज म्हणायला हरकत नाही की दादांच्या मनातील आमदार म्हटल्यानंतर ओनली फॉर राहुल दादा. तसेच बघू शकता आपण काही इथं ज्येष्ठ मंडळी थांबलेले आहे तर आपण त्यांच्या मनातील आमदार कोण प्रतिक्रिया जाणून घेऊ. बाबा नमस्कार. बाबा आपले नाव? आनंद पारदे. आनंद पारदे. तर काय वाटतं बाबा तुम्हाला देवळा चांदवड मतदारसंघात जर विद्यमान आमदार डॉक्टर राहुल असतील किंवा अपक्ष उमेदवार मंगलाताई भंडारे असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे संतोष भाऊ केदारे असतील किंवा अपक्ष पक्षाचे केदारनाथ नायर असतील किंवा प्रहार संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीभाऊ कोतवाल असतील तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा? काय आता सगळे सारखेच आहे, काय नेमकं आता काय सांगता येणार नाही. आतापर्यंत केरळ याचे बाबा 10 वर्ष प्रत्येक आमदारांना संधी दिली. काय नाही, फक्त खाली आश्वासन आहे. फक्त कोणतंही काम प्रत्यक्षात होत नाही आणि प्रत्यक्षात केल्यानंतर त्याला 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष त्यानंतर मग काय राजकारण येतं, लोकांची दिशाभूल होत जाते, तिथं मग हे होतं. आणि आमचं राहुल जे उसवाड जे पाटचारीचं जे काम हे 10 वर्षापासून 99% म्हणजे 100% चांदवड तालुक्याचं राजकारण उगाव गटाचं आमचं हे फक्त राऊड आणि उसवाड पाटचारीचं याच्यावर चाललेलं आहे. त्याच्यावर काही नाही, फक्त प्रत्येक वर्षी इलेक्शन आलं त्याच्यात टेंडर निघता, टेंडर झालं, चारी द्यायचे, पाट द्यायचे, पाणी द्यायचे, पण प्रत्यक्षात शेवटच्या गावापर्यंत अजून पोहोचलेलं नाही पाणी. तरी पण आपल्याला मग तुमच्या जेवढ्या तुम्ही समस्या सांगितल्या तर त्याचं निवारण झालं पाहिजे. हो झालं पाहिजे. तर मग तुमच्या मनातील आमदार कोण असावा? नाही आता केदारनाथ कृष्णा पगले गोसावी. तर काय वाटतं तुम्हाला आता चालू वर्षी आता देवळा चांदवड मतदारसंघात रणधुमाळी चालू असताना अवघ्या काही दिवसातच मतदान येऊन सुटलेलं, तर तुम्हाला काय वाटतं की देवळा चांदवड मतदारसंघात देवळा चांदवड तालुक्याची जो काय करू शकतो किंवा तालुका भोजन करू शकतो, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनातील आमदार की जेणेकरून त्यांनी सगळ्या प्रश्नांचे उत्तर सुरळीत मार्गी लावावी? म्हणजे त्या उमेदवाराचं नावही सांगायचं असतं. हो, तुमच्या मनातील आमदार कोण आहे? महायुतीचेच उमेदवार दिसत आहे, कारण बाकीच्या ठिकाणी कामकाजाचं वगैरे पण पाहिजे असं एवढा रिस्पॉन्स नाही.
पण महायुतीचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे त्यांना. तर दादांची प्रतिक्रिया आहे, पण तरी पण मग नाव सांगा तुमच्या मनात आमदार. राहुल दादाच तर राहुल दादा का का असावं? त्यांचं कामकाज करण्याचं धोरण वेगळं आहे ना, इतर जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा त्यांचं कामकाज करण्याचं धोरण वेगळं आहे. दादांचं म्हणणं आहे की जे इतर उमेदवार आहेत तर त्यांच्यापेक्षा दादांचं आगळं आहे. तर परत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादांकडनं काय अपेक्षा ठेवाल? दादा तर तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्याचे मंत्री होते. त्यांनी चांदोड देवळा प्रांताचा आणखी जास्त विकास करावा. जो प्रांतवाद आहे तो पण मिटला पाहिजे. प्रांतवाद कसा काळ झाला? आता काही लोकांचं मत कसं असतं, दादा देवळाचा विकास करतात, चांदोडचं हे करताय. कधी देवळाच्या लोकांना वाटतं दादा चांदोडचा विकास करताय, देवळांना हे करताय. तसं लोकांमध्ये मतभेद न होता दादांनी चांदोड देवळा हे सामान धरलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का दादा नेमकं देवळ्या गटातच काम करता का तांदूळची गटात काम करता? नाही, दादांचं सामान्य, पण आता लोकांची वेगवेगळे अनुभव राहतात, व्यक्ती ते प्रवृत्ती असतात असं. मग असं. धन्यवाद दादा. काय होतं का आपलं? पवार. पवार. काय वाटतं काका तुम्हाला? तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे तुम्हाला? आम्हाला गगनराव दादा पाहिजे, पण मात्र सगळे नाचे काय राहुल दादाकडनं काय अपेक्षा ठेवाल तुम्ही? काही चांगले कामं करतील ते. आता एवढी कामं बारीक केली, आता एवढून पुढे चांगले काय कामं भारी केली? इमारती मोठ्या बिल्डिंग बांधून दिल्या, शाळा बांधून दिल्या, टाक्या बांधून दिल्या पाण्याच्या. म्हणजे दादांनी 10 वर्षात खूप काही हा, चांगले काम हा, केले, मग- म्हणून मग- तुमच्या मनातील आमदार राहुल दादा आहेरच. हो. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा काय वाटतं एकंदरीत देवळा तांदूळ मतदारसंघात जर विकास बघायचा असेल तर तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा? आमदार तर पहिलाच असावा असं मला वाटतंय. विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर. हा. का असावा बाबा? का असा म्हणजे वागणे त्याची अशी आहे की व्यवस्थित पोर जरी गेलं तरी तो काम करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त गावाचं काम तर करतो, परंतु कोणाचं बी ऐकू शकतो. बाबा वय काय तुमचं? माझं वय असेल 80-85. हे बघा 80 ते 85 वर्षाचे बाबा आहेत आपल्या, तरी त्यांच्या मनातील त्यांनी आमदार राहुल दादा आहेर आणि राहुल दादा आहेर का आहे असावे त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. तर काय आजी नाव तुमचं? माझं नाव कांताबाई रामभाऊ कापाजी. कापड नाही. तर आजी काय वाटतं, तुम्ही खूप पानकाळे खाल्लेले आणि तुम्हाला अनुभव असेल, तुम्हाला माहित असेल की आधीपासूनच देवळा चांदोड मतदारसंघाचा पूर्व भाग म्हणायला गेला तर कायमच दुष्काळ परिस्थिती असते किंवा पाणी प्रश्न असतो आणि तो आज पावतही कोणी मिटवलेला नाहीये. तर बघायला गेलं तर दुष्काळात अक्षरशः 200-300 रुपयाच्या पैसे देऊन ड्रम भरून ठेवावं लागतात, पण ते जनावरांसाठी असो किंवा माणसांसाठी असो. तर तुम्हाला काय वाटतं, देवळा चांदोड मतदारसंघात आता विद्यमान आमदार असतील डॉक्टर राहुल आहेर किंवा मंगलताई भंडारे असतील अपक्ष उमेदवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील संतोष भाऊ केदारे किंवा संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर किंवा अपक्ष केदारनाथ आहेर किंवा शिरीष भाऊ कोतवाल, तर काय वाटतं तुम्हाला आजी की तुम्हाला आमदार आला तर तो काहीतरी परिस्थिती बदल करू शकतो? कोणी नाही ना करीत दादा, कोणीच नाही केलं काही. आपण माझा नंतरची तर काही असे आता असेल, काय माहिती करता का नाही, अशा गंध राहते पण ते करते नाही ना. पण तरी पण पूल नाही इड लोकांचे ऍक्सिडेंट होत्या, लहान लहान मुलं शाळेत जात्या. आम्हाला पुलाची गरज आहे. पुलाची गरज आहे. हा, तर माझी पुलाची गरज आहे आणि जर पूल समजा जर तुमच्या मनातील आमदार असेल, तुम्हाला वाटतं की हा आमदार आमच्या गावाच्या समस्या असतील, पूल असेल किंवा काही शाळेच्या पोरांच्या समस्या असतील ते जाणून घेतील आणि त्याची पूर्तता करतील, तर मग असा कोणता आमदार आहे की तो करू शकतो? आता काय सांगावं, त्यांचं मन कोण करतं. मग त्याच्यात आता विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर असतील किंवा केदारनाथ आहेर असतील किंवा गणेश भाऊ निंबाळकर असतील, श्री भाऊ कोतवाल असतील, संतोष भाऊ केदारे असतील किंवा मंगलाताई भंडारी, राहुल आहे माहिती आम्हाला. राहुल आहेर करू शकतो हो. कन्फर्म. तर आजींचं कौल आहे
त्यांनी डॉक्टर केलं राहुल आमच्या इथे भरपूर कामं केले. काय काम केले आजी? हे बघ, बौद्ध मंदिर बांधलं, बौद्ध मंदिर हा, बांधलं, जिम शाळा केली मुलांना, जिम शाळा केली. गावामध्ये शाळा 4-5 वर्ग काढले हो. आणि भरपूर कामं केले. आमच्या मारुती मंदिराला पैसे दिले भरपूर. हो का? हो, भरपूर कामं म्हणजे केले. जर आता बघायला हा गेलं रोड बी करणार आहे की बाई पाठी त्यानेच लावेल त्यांच्या टाकीवर. हो. कारण की मग जे करतो त्याचं नाव घ्यावंच लागेल ना आम्हाला. बरोबर. बरोबर आहे का नाही? हो. मग तर आजींची प्रतिक्रिया आलेली आहे की दादांनी भरपूर काही विकास निधीच्या माध्यमातून राहुल या गावात विकास कामं केलेली आहे. तर आपण स्टार टीव्ही न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमात राहुल या गावात पोहोचलो. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतं काका तुम्हाला, तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे तुम्हाला यंदा? त्या मनातील आमदार राहुल दादा पाहिजे. राहुल दादा का पाहिजे? राहुल दादा राहुल दादाने बरीच कामं केली तिथं. काय कामं केले दादा? राहुल दादाने बरेच निधी इथे वाटले. तुम्हाला सांगतो, चांदोड तालुक्यात आजपर्यंत कुठल्याही आमदाराने बुद्धविहारासाठी अनुदान दिलं नव्हतं. कुठल्याही आमदाराने आदिवासींकडे बघितलं नव्हतं. ते आज राहुल दादाने प्रत्येक गावामध्ये बुद्धविहारासाठी निधी दिलेला आहे. म्हणजे तुमच्या म्हणायचा अर्थ असा डॉक्टर आहे बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यासाठी 1.5 करोड रुपये राहुल दादांनी दिले. कुठल्याही म्हणजे मागासवर्गीयांसाठी कुठलाही आमदार आजपर्यंत झटला नाही. मी स्वतः मंत्रालयामध्ये काम केलेलं आहे. मी स्वतः आमदारांच्या मध्ये राहिलोय, मंत्र्यांच्या सोबत राहिलोय, मिनिस्टरचा PA म्हणून राहिलोय. परंतु आज राहुल दादांसारखं काम मला दिसलेलं नाही. नक्कीच. आपण बघू शकता की त्यांचे अनुभवाचे बोल सांगताय की ते स्वतः मंत्रालयात एक कर्मचारी म्हणून कार्यरत होते. पण आज पाऊस जर ते तळागाळातील जेव्हा दीनदलित असतील तर त्यांच्या किंवा आदिवासी समाज असेल तर त्यांचा विचार करणारा आजपासून कुठलाही आमदार नाही असं त्यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. दीनदलितांच्या बाबतीमध्ये कुठल्याही आमदाराने काम केलं नाही, ते राहुल दादाने केलेलं आहे. रस्ते म्हणा, पाण्याची समस्या म्हणा, शेतकऱ्यांच्या समस्या, प्रत्येक समस्याला त्यांनी म्हणजे कधीच हे केलेलं नाहीये. प्रत्येकाला हा तुमचा हा माझा असंही केलेलं नाही त्यांनी. म्हणून राहुल दादा मला योग्य वाटतात. सर्व जातीत समभाव, सर्व समाजाचे समभाव आमदार आहेत ते आजपर्यंत माझ्या अनुभवातून. तर दादांचं कौल जात आहे राहुल दादा का, कारण की त्यांनी विकास कामं भरपूर केलेले. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा आपलं? माझं नाव कैलास वामन कापडले. राहुल, तर काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार? ते काका आहे माझे, त्यांनी जे सांगितले खूप योग्य आहे आणि मी त्यांना सहमत आहे. तर इथं त्यांनी पण राहुल दादा यांना पसंती दर्शवलेली आहे आणि त्यांचं धर्मातले लोकांचा भेदभाव न करता त्यांनी सर्वांसाठीच त्यांच्या विकास कामातून निधी उपलब्ध करून आणि प्रत्येक गावागावात त्यांनी निधी पुरवलेले आहे आणि त्याच कामाची पावती म्हणून आज गावागावात त्यांचा कामाची पावती देत आहे. तर पलीकडे बघूया की आपण ताई आहेत, ताईंना विचारूया. ताई नमस्कार. काय नाव ताई आपलं? मनीषा कापड. मनीषा कापड. तर काय वाटतं ताई तुम्हाला की यंदा देवळा तांदूळ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष भाऊ केदारे असतील किंवा विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर असतील, अपक्ष उमेदवार मंगलाताई भंडारी असतील किंवा अपक्ष पक्षाचे केदारनाथ आहेर असतील, तसेच श्री भाऊ कोतवाल, गणेश भाऊ निंबाळकर, तर काय वाटतं तुमच्या मनातील आमदार की ज्या आता आज आपण आजच्या सध्याच्या परिस्थितीत बघतोय की आज जर महिला म्हटली तर फक्त लेडीज फर्स्ट म्हटलं जाते, पण आजही ढवळ्या दिवसा लेखीबाईंवर अत्याचार अन्याय होतोय. तर मग या कुठंतरी थांबवण्यासाठी काय वाटतं तुम्हाला की देवळा तांदूळ मतदारसंघात तरी या गोष्टी थांबतील आणि महिला भगिनी सुरक्षित राहतील, म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनातील आमदार कोण असावा? गणेश निंबाळकर. गणेश भाऊ निंबाळकर का असावा ताई? शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे, विधवांसाठी जे पेमेंट वाढवणारे, दिव्यांगांसाठी, महिलांसाठी जे काही करतंय, विधवा महिला. तर ताईंनी आपली पसंती दर्शवलेली आहे. तर नमस्कार. तुमचं नाव? रवींद्र तुकाराम पवार. पवार. तर पवार साहेब काय वाटतंय तुम्हाला
की तुमच्या देवळा चांदोर मतदारसंघात कोण आमदार हवाय तुम्हाला? राहुल गांधी काय राहुल आहे राहुल आहे. तर का असावं राहुल आहे? काय की त्यानं लाडकी बहिणीची योजना ठेवली. हो. मग लाडक्या बहिणींमुळं घरच्यांना तुमच्या प्रत्येक महिलांच्या खात्यात 1500 रुपये आलेत महिन्याला. हो. मग त्याच्याने तुमची दिवाळी गोड झाली. हो. बरोबर. हो. मग म्हणून तुम्हाला डॉक्टर राहुल आहेरच पाहिजे. हो. आणि समजा जर राहुल आहेर आलेच परत तर मग तुम्हाला अजून काही अपेक्षा असतील? अपेक्षा नाही, हेच चालूच लाडकी बहीण योजना चालूच राहून देईल पाहिजे. चालूच द्यायला पाहिजे की जेणेकरून जे गोरगरीब कुटुंबातील व्यक्ती असतील ते आपला उदरनिर्वाह का होईना त्या पद्धतीने का होईना थोडंफार हातभार लागू शकतो. म्हणून दादांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवली पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर राहुल आहेर यांना ते मतदान करून आणि आपलं जे मनोगत आहे ते व्यक्त केलेलं आहे. तर त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर राहुल आहेर त्यांच्या मनातील आमदार आहेत. काय वाटतं ताई तुम्हाला की देवळा चांदोर मतदारसंघात तुम्हाला कोण आमदार पाहिजे? मग त्याच्यात डॉक्टर राहुल आहेर असतील किंवा अपक्ष उमेदवार मंगलाताई भंडारी असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे संतोष भाऊ केदारे असतील, अपक्ष पक्षाचे केदारनाथ आहेर असतील किंवा गणेश भाऊ निंबाळकर असतील, श्रीश भाऊ कोतवाल असतील, तर काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला तुमच्या मनातील आमदार की जेणेकरून आता जे महिलांच्या काही पगाराचे अडीअडचण असतील किंवा अनेक प्रकारच्या अडीअडचण जीवन जगत असताना येतात, तर तुम्हाला काय वाटतं की पगाराचं बी नाही ना, पगार बी पाहिजे ना. हा तर मग काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे तुम्हाला? काय आता आपल्या सारख्याला सांगता येईल आता. आपण मग तुमच्या मनात असतील ना की हे आमदार असं हे काम करू शकता? राहुल आहेरच करते. का बरं तुम्हाला असं वाटतं की राहुल आहेर करतील? तेच आहे मग आता मग ते करतीलच ना मग. तर ताईंचंही म्हणणं आहे की डॉक्टर राहुल आहेर हे खरोखर दीनदलित गोरगरिबांचे कैवारी आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा समस्या सोडवल्या आहेत. म्हणून त्यांच्या मनातील सुद्धा आमदार डॉक्टर राहुल आहेरच आहेत. आजी नमस्कार. आजी तुमचं नाव? अलकाबाई वसंत कापड. अलकाबाई वसंत कापडणे. तर काय वाटतं आजी तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे? तर आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील संतोष भाऊ केदारे किंवा विद्यमान आमदार असतील डॉक्टर राहुल आहेर असतील किंवा मंगलाताई भंडारी असतील अपक्ष उमेदवार, तसेच गणेश भाऊ निंबाळकर प्रकारचे, काँग्रेस पक्षाचे श्रीश भाऊ कोतवाल असतील किंवा अपक्ष पक्षाचे केदारनाथ नाईक असतील, काय वाटतं तुम्हाला की जेणेकरून दीनदलित गोरगरिबांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे आणि कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार नाही झाला पाहिजे किंवा सगळ्यांना वाजा फोडणारा आमदार, डॅशिंग आमदार म्हणून तुम्हाला कोणाला पसंती द्याल तुम्ही? बहुजन समाजाला जरी आलं तरी चालेल, आपल्या समाजाचं चांगलं राहतं ना. समाज कल्याण केलं पाहिजे पण माझं ते दादा. हा मग कोण वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील आमदार? आमच्या इकडे देवळ्याचे आमदार चांगले राहुल आहे. तर आजींची प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांच्या मनातील आमदार आहेत डॉक्टर राहुल आहेर. आजी का असावं डॉक्टर राहुल आहेर? काय असं नाही, त्यांनी काम भरपूर केले आमच्या गावात. काय काय कामं केले त्याचे? त्यांनी पण रोडचं काम केलं, म्हणजे आपल्या समाज मंदिराचं काम केलं, सहकारी व्यवस्थित बोलला. तर खूपच सहकार्य दादांच्या मार्फत राहुल गावावर आहे आणि इथं राहुल गावावर आजीची प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांना आमदार म्हणून जर बघायचं असेल तर राहुल आहेर असतील त्यांच्या मनातील आमदार. नमस्कार. आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आणि आज आपण आलो आहोत देवळा चांदोर तालुक्यातील राहुल या गावात आणि इथे काही आपले ज्येष्ठ नागरिक बसले. आपण त्यांना त्यांच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा. काका नमस्कार. नमस्कार. आपले नाव? माझं नाव सचिन सुरेश निकम. माझी उपसरपंच आहे मी आणि ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष. तर काय वाटतं काका तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा? माझ्या मनातील आमदार कोण हे सांगण्या अगोदर मी आमदार कसा असावा हे सांगतो. कोणताही लोकनेता निवडताना प्रामुख्याने महत्वाचे प्रश्न असतात की
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो निवडून आल्यानंतर कसा वागणार आहे आणि निवडून आल्यानंतर काय करणार आहे. तर चांदवड तालुक्याने साधारणतः 2 वेळा शिरीष भाऊंना आमदार केलेला, 2 वेळा राहुल दादांना आमदार केलेला, त्यांचं काम पाहिलेलं. परंतु आता नवीन एक नेतृत्व ज्याच्याबद्दल तरुणांना विशेष आकर्षण आहे, महिला वर्गात एक भाऊ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, वारकरी मंडळींना ज्यांचं साथ घातलेली आहे अशी केदारनाना आहे. यांचं काम म्हणजे आमदार नसताना त्यांनी आमदार लेवलचं काम करण्याचा प्रयत्न केला. याच्यातून त्यांची आपल्याला वृत्ती दिसून येते, काय हे कोणत्या माणसाची वृत्ती, त्यांची नियत दिसून येते आणि हा माणूस शब्दाला जागणारा आहे. मी त्यांचं एक वैशिष्ट्य पाहिलं की त्या माणसाच्या जवळ गेलेला माणूस त्यांच्यापासून लांब जात नाही, म्हणून त्यांच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढच होते, कमी होत नाहीये. म्हणून आणि नेतृत्व असं आहे की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तो माणूस हक्काने त्याच्या अधिकाराने काम करून घेतो आणि न्याय मिळवून देतो. जसं आपण जेवण करताना नुसतं तुम्हाला गोड गोड वाढलं किती खाणार तुम्ही, थोडंच खाणार. तुम्ही तिखट दिलं तर किती खाणार आहे. परंतु जसं जेवणाचा आहार हा परिपूर्ण पाहिजे तसं केदारनाथांचं नेतृत्व हे सकस पण आहे, पोषक पण आहे आणि अधिकाऱ्यांसाठी चटका देणारं पण आहे. म्हणजे काकांचं म्हणणं आहे की केदारनाना हे कुठलाही पद प्रतिष्ठा नसताना देखील आज त्यांच्या सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या मनात एक वर्तक निर्माण केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा नेता असो या कुठल्याही प्रकारच्या समस्या गावात येईल, कुठल्याही प्रकारच्या असो विविध प्रकारच्या, तर त्या समस्यांचं निवारण त्यांनी आमदार लेवलच्या स्तरावर नसताना देखील ते करून दाखवलेले करून दाखवले. तर त्यांच्या कामाची पावती म्हणून आज त्यांची पसंती जाते. तर केदारनाना आहेर आणि सध्या केदारनाना आहेर हे अपक्ष पक्षाचे उमेदवार असो आणि देवळा तांदूळ मतदारसंघाचे आपली उमेदवारी करत आहेत आणि राहुल गावात काकांनी त्यांच्या मनातील आमदार देखील सांगून दाखवलेलं आहे की त्यांच्या मनातील आमदार येणारा भावी पिढीतला जर असेल तर जेणेकरून तो देवळा तांदूळ मतदारसंघाचे कायापालट कर्तृत्व असते म्हणजे केदारनाना आहेर यांची पसंती आहे. तर आपण परत दादांना विचारूया की जर डॉक्टर राहुल आहेर बंधू आहेत तर मग काय वाटतं तुम्हाला. आता त्याच्यावर मी भाष्य नाही करत. केदारनाथांच्या भाऊक भाषणातून आपण हे पाहिलेलं आहे की भावाने भावाला दिलेला शब्द, आणि मी पण भारतीय जनता पार्टीचंच काम करतो आणि आम्हाला पण माहित होतं की राहुल दादांनी केदारनाना यांना शब्द दिलेला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं होतं की केदारनाना आहेर यांना मी उमेदवार म्हणून जाहीर करतो. नंतर काय गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, परंतु मनातून राहुल दादांचं सुद्धा सुरुवातीला होतच ना म्हणणं, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. त्याच्यामुळं केदारनाथांना 100% संधी द्यायला पाहिजे होती, परंतु जरी नाही दिलं. आणि मागा तुम्ही बोलले केदारनाथ अपक्ष उमेदवार, जरी तुमच्या याच्यानुसार घटनेनुसार किंवा आपण याच्यानुसार म्हणतो की अपक्ष उमेदवार, परंतु मी म्हणाल की सर्व पक्षीय सर्व मान्य उमेदवार. तर नक्कीच दादा, आणि जर केदारनाना आहेत आगामी विधानसभेत जाऊन जनतेचा आवाज जनता दरबार शासन दरबारी पोहोचवतील. केदारनाना आहेर हा शब्द दिलेला पाळणार आहे. बोलले आणि ते केलं नाही असं एकही उदाहरण नाहीये. किंवा जनतेला कोणाला विचारा तुम्ही की केदारनाथांनी बोललं आणि ते केलं नाही असं एक जरी उदाहरण दाखवा, हे उदाहरण नाही. वरून केदारनाथांनी हे पण सांगितलं, जर माझ्या मतदारसंघासाठी तुम्ही दिलेली आमदारकी ववाळून टाकायची वेळ आली तरी मी ती आमदारकी तुमच्यासाठी लोकप्रतिनिधी लोकांसाठी ती आमदारकी सुद्धा ववाळून टाकी, असा म्हणणारा दुसरा नेता तरी नाहीये. तर आपण बघताय की राहुल गावातील एक छोटेसे कार्यकर्ते पण त्यांच्या मनात केदारनाना आहेर आणि त्यांचं काम म्हणूनच ते नानांच्या कामाची पावती देत आहे.
तर आपण असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या मनातील आमदार म्हणजेच ओनली फॉर केदारनाथ